आहोत ते आणखी पाहून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो। हगवणे प्रकरणात पोलिसांची बेपर्वाई पक्षपातीपणाचं आणखी एक प्रकरण समोर आले ते निलेश चव्हाणच्या संदर्भात। आता निलेश चव्हाण खरं तर आगलावी नणंद करिश्माचा मित्र। हगवण्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग किंवा वादात निलेशची मध्यस्थी नेहमीची। वैष्णवीच्या छळाची त्याला कल्पना होती। आता मात्र निलेशची विकृती आणि गुन्हेगारी बाजूही समोर आली आहे। निलेशनेही स्वतःच्या पत्नीचा छळ केला आणि छळच नाही स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो आपल्याच पत्नीचे तिच्या नकळत आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करत होता। आणि तिला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मोठा धक्का तिला बसला। तिला फक्त स्वतःचेच व्हिडिओ सापडले नाही तर त्याहून भीषण म्हणजे तिला इतर काही महिलांसोबतचे असेच निलेश चव्हाणचे व्हिडिओ सापडले। तिने पोलिसांकडे धाव घेतली। 2019 मध्ये म्हणायला वारजे पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला पण निलेशवर कुठलीही कारवाई झालेली नाहीये। त्याच्याकडचं बंदूक सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं नाहीये, पिस्तूल त्याच्याकडे आहे। एवढंच काय तर या संपूर्ण केसचा तपास करून निलेशच्या पत्नीसारख्याच त्या इतर महिलाही पीडित होत्या का, त्यांच्या बाबतीत काय ह्याने नेमकं कांड करून ठेवलेलं याची चौकशी करावी असेही रक्षक मानल्या जाणाऱ्या पोलिसांना कदाचित वाटलं नसेल। या निलेशवर हिंजवडीमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे। निलेश आणि त्याच्या आई वडिलांवर पत्नीच्या तक्रारीवरून पुन्हा तिला मारहाण केल्याचा 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता। पुणे सत्र न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। एवढी केस हिस्ट्री ज्याच्या बाजूने आहे त्याच्याकडे एक बंदूक आहे, त्याच्याकडे एक पिस्तूल आहे जे त्याने दाखवलं होतं कसपटेंना। आता या पिस्तूलला एकतर परवाना असू शकतो किंवा नसू शकतो, नसेल तर प्रश्नच नाही, ते बेकायदा आहे। पण परवाना असेल तर पोलिसांची जबाबदारी आहे की याच्याकडे जो हिस्ट्री शीटर राहिलेला आहे त्याला परवाने अंतर्गत पिस्तूल मिळत असेल तर आक्षेप घेणारी व्यवस्था कोण, पोलीस। त्यांनी ते केलेलं नाही। याच पिस्तुलाने त्यानं वैष्णवीच्या बाळाला घ्यायला आलेल्या आजी आजोबांना धमकावलं आणि मधले जे सगळे दिवस गेले कसपटेंना बाळ मिळण्यामध्ये न मिळण्यामध्ये त्याला कारणीभूत हा अशा प्रकारे निलेश चव्हाण होता। अश्लील चित्रण प्रकरणात त्याच्यावर कारवाई व्हायला हवी होती, मात्र इथेही पोलिसी तपास अधांतरीच राहिल्याचं दिसतं। आणि हे सगळं करणं दूर, पोलिसांनी तर कसपटे आजी आजोबांची तक्रार सुद्धा घ्यायला नकार दिला होता। या दरम्यान हाच निलेश चव्हाण आजही फरार आहे आणि त्याला मगाशी आपण पाहिलं अजित पवार या बाबतीत बोलत होते की त्याला पकडण्यासाठी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत। जो वस्तुतः घरात बसून होता आणि त्याला पकडणं पोलिसांना अगदी सोपं होतं। आता तो काही दिवस फिरणार सगळीकडे आणि मग कदाचित पोलीस त्याला पकडतील। त्याला तातडीनं पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं नेमावीत अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या। अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे, त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या। वाढवल्यानंतर सीपींनी सांगितले होतं तसं सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला नाईलाजास्तव कराव्या लागतील। आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं, परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं। आता हे सगळं पोलीस पुराण पाहिल्यानंतर पुणे पोलिसांनी जेव्हा या हगवणे कुटुंबियाला या दोघांना पकडलं, सासऱ्याला आणि त्यांच्या मुलाला, हगवणे पिता पुत्राला पकडलं, म्हणजे असं आपण मानतोय पकडले, अजून ते जाहीर झालेलं नाहीये की ते स्वतः ताब्यात आले का पकडले गेले। पण हगवण्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वाभाविक आहे पत्रकार परिषद होणार, प्रश्न विचारले जाणार। ही पत्रकार परिषद